पावसाच्या विलंबाने खरीप संकटामध्ये राज्यभर पेरणीची गती मंदावली. अनेक भागात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. पुन्हा दुबार पेरणीचे संकट. लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात. शेतकरी कर्जमाफीमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून काळजी घेत आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं स्पष्टीकरण. ओबीसी आरक्षणावरती 21 जुलैला अंतिम सुनावणी. राज्यातील 20 जिल्हा परिषदांचे भवितव्य ठरणार. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता. महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुका होणार दमदार. E20 इंधनामुळे कार्यक्षमतेत नगण्य घट. इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत ARFचे स्पष्टीकरण. महाराष्ट्रात इथेनॉल मिश्किल झाले. चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पंढरपूर भेट. विठ्ठलाकडे घातली अखेर साकडे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस आता जलसंधारण दिन म्हणून साजरा होणार. शासकीय स्तरावरती 21 ऑगस्टला राज्यभर होणार कार्यक्रम घेणं बंधनकारक. ठिबक सिंचनाचा वापर. इतर शेतकऱ्यांना मिळणार प्रेरणा. निमकरडे बंधूंचा खजूर शेतीचा आदर्श. लाखोंची कमाई अवघ्या 6 महिन्यात शेतकरी सुखावला. म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका. उद्धव ठाकरे फक्त काम न करता बोलतात. गद्दारीलाही मर्यादा असते. हिंमत असेल तर भाजपात जा. मला थांबायचे असेल तर मला संपवावे लागेल. ममता बॅनर्जी भाजपवर कडाडल्या. 23 दूध डेऱ्यांवरती छापे. तुकाराम मुंडे आक्रमक. पुणे ग्रामीण पोलिसांसह FDIची जोरदार कारवाई. राज्यात बालकांवरील अत्याचार वाढले. बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल. महाराष्ट्रात आता मागितली सगळ्यांकडून मागणी. रायगडमध्ये पूरस्थिती. जनजीवन झालं ठप्प. गोवा महामार्गावरती वाहतूक खोळंबा. आंबा, कुंडलिका, बाळगंगा नद्यांनी ओलांडली धोका पातळी. ताशी 72 ते 75 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याचा तडाखा. मुंबईत 283 ठिकाणी झाडे फांद्या कोसळल्या. सकाळी जास्त पाऊस. देशातील 58 इंजिनिअरिंग महाविद्यालयांना अखेर बसणार कुलूप. महाराष्ट्र उत्तर प्रदेश आघाडीवरती. विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागण्याची शक्यता. गॅसचा पुरवठा सुरळीत. आपत्कालीन निर्बंध मागे. होर्मुझ सामंतधुनीतून इंधन पुरवठा पूर्ववत झाल्यामुळे केंद्र सरकारने घेतला निर्णय. अधिसूचना जारी. पावसात भाज्यांनी भाव खाल्ला. दर 30% वाढले. शिल्लक माल होत आहेत अतिशय घाणेरडे. लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार. उद्यापासूनच कार्यवाही सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ दत्तात्रय भरणे यांची सर्व प्रसारमाध्यमांना माहिती. माऊली मातीची धनी. 7/12वर कोरले नाव. राज्यातील तब्बल 31 लाख भगिनींना कायदेशीर संरक्षण मिळणार असल्याची मोठी माहिती. अंशतः अनुदानित शाळांना 7 ते 8 रोजी कुलूप. महाराष्ट्रभर होणार आंदोलन. शाळा बंद करण्याचं आव्हान. होर्मुझ सामंतधुनी खुली झाल्याने नैसर्गिक वायूवरील निर्बंध हटवले. आता पेट्रोल डिझेलसह गॅसच्या किमती होणार कमी. सार्वजनिक बँकांच्या कर्जात मोठी वाढ. पवन ठेवींचा वेग मंदावला. रिटेल आणि MIMC क्षेत्रांचा मोठा वाढता पाठिंबा. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचं सुरक्षित पंख. प्रताप सरनाईक यांची ग्वाही. बसस्थानकावरती पर्यवेक्षीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार. मुसळधारेचा कल्याण ग्रामीणला मोठा फटका. दर्गानगर जलमय. गुरवलीतील 400 ते 500 नागरिकांचा संपर्क तुटला. ठाण्यात तुमशान. मानखुर्दमध्ये 6 जणांचा मृत्यू. अनधिकृत चाळवजा बांधकामे कोसळले. मृतांमध्ये 5 लहान मुलांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती. दूध भेसळ करणाऱ्या महाटोळीचा पर्दाफाश.
23 जणांना अटक, 2.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्रात भेसळयुक्त कारवाई जोरदार. हिंदुत्वाचा गैरफायदा घेणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले. राम मंदिरातील कथित व्यापारावरून हल्लाबोल. सुधारित खरीप पीक विमा योजना सरकारकडून अखेर जाहीर. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत वेळ दिल्याची माहिती. भाट शिरपुरा येथे विजेच्या धक्क्याने 3 म्हशी दगावल्या. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. आगामी काही दिवस पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता. अन्यथा मतदानाचा हक्क हुकणार. 3 वेळा मिळणार संधी. BLO येणार मतदारांच्या घरी. तुम्ही तुमचं नाव BLO पर्यंत द्या, अन्यथा मतदान कमी. पडीक जमिनीवरती रोजगार फुलणार. महिला बचत गटांना जागा मिळणार. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना गावनिहाय आढावा घेण्याचे आदेश. 1.80 लाख शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये 1632 कोटींची मिळणार कर्जमाफी. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात. राज्यात ई पीक पाहणीला 15 जूनपासून जुलैपासून सुरुवात. शेतकऱ्यांऐवजी आता पीक पाहणी सहाय्यक नोंदवणार. आता पीक फेरा. शेतात राबणाऱ्या फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार शेतकऱ्यांचा दर्जा. विधेयक विधानसभेत संमत. राज्याच्या केंद्राच्या कृषी विभागाच्या योजनांचा घेता येणार लाभ. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. सरकारी खरेदीदारात 13% झाली वाढ. प्रति क्विंटल 2125 रुपये दर निश्चित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. कांद्याचे भाव कडाडले. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. पेपर फुटेने राम मंदिरातील दानचोरीचा मुद्दा गाजणार. तृणमूल शिवसेनेतील बंडखोरीचं पडसं उमटणार. विदर्भात जुलैच्या पावसाचे विक्रम. गोंदियात एका महिन्यात तब्बल 936 मिलीमीटर पाऊस. चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावरती. सर्वाधिक पावसाची नोंद यवतमाळमध्ये. केंद्राकडून कांदा खरेदी दरात 13% झाली वाढ. बफर स्टॉकरसाठी प्रति क्विंटल 2125 रुपये नवा दर लागू. कॉपी पुरवणारे 100 शिक्षक निलंबित. बोर्ड परीक्षेतील गैरप्रकारावरती सरकारचा मोठा दणका. शिक्षकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे थेट आदेश. पाकमधील 23 जण दहशतवादी घोषित. केंद्र सरकारची मोठी कारवाई. पाकिस्तानमध्ये दहशतवादी असल्याची पुन्हा एकदा कबुली आली समोर. केंद्र सरकारने कांद्याचा खरेदी दर 250 रुपयांनी वाढविला. शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव आता वाढणार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अंगावरील दागिने ओरबाड्यात वृद्धेस संपवला. दोघांना अटक. घरात एकट्याच होत्या. बेदम मारहाण. आष्टी तालुक्यातील मराठवाड्यातील घटना अखेर आली समोर. हतनूर गोशीखुर्द धरणांचे दरवाजे उघडले. कोल्हापुरात 40 बंधारे पाण्याखाली. मुंबईसह कोकणमध्ये धुमशान. मुंबईसह कोकणात अतिवृष्टी शक्यता. पुढील 2 दिवस पाऊस. जीवघेण्या कोलेस्ट्रॉलवरती 1 लाखाचं इंजेक्शन. तरुणाला मिळणार नवीन आयुष्य. हा दुर्मिळ अनुवंशिक आजार असल्याची माहिती आली समोर. संत एकनाथ शुगर्सच्या जप्त मालमत्तेचा लिलाव. 8 कोटी 9 लाखांची वसुली. शेतकऱ्यांना लुटल्याचा सगळ्यात मोठा धंदा झाला अखेर उघड. केंद्राकडून कांदा खरेदी दरात 13% झाली वाढ. किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत 2016चा बफर स्टॉकसाठी कांदा वाढणार भाव.